महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 10 यात्रा. मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तितकीच ती उत्सवाची भूमी म्हणूनही ओळखली जाते. आपल्या महाराष्ट्रात यात्रा किंवा जत्रा हा शब्द फक्त एका उत्साहापुरता मर्यादित नसून तो आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा एक आत्माचा आहे. टाळ मृदंगाचा गजर असो किंवा गुलाल खोबऱ्याची उधळण असो, प्रत्येक यात्रेची एक वेगळीच ओळख आहे. अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 10 यात्रा कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, पैठणची नाथष्टी यात्रा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे संत एकनाथ महाराजांची भूमी आहे. फाल्गुन वद्य षष्टीला नाथष्टी असे म्हणतात, ज्या ठिकाणी एकनाथाच्या दर्शनासाठी मोठा उत्सव भरतो. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे ठिकाण वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, जिथे जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. विशेषतः भारूड आणि भजनाच्या कार्यक्रमाची ही यात्रा रात्रभर जागवली जाते. येथील शांतता आणि भक्तीचा अनोखा संगम पाहून मनाला एक वेगळीच शांती मिळते. नंबर 9, सप्तशृंगी गड यात्रा. नाशिक जिल्ह्याच्या वणी येथील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ मानले जाते. 7 शिखरांच्या मध्ये वसलेली ही देवी अतिशय जागृत असून चैत्र उत्सव आणि नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते. गडावर जाण्यासाठी पायऱ्याचा रस्ता आहे आणि आता फ्युनिक्युलर ट्रॉलीची सोयही उपलब्ध आहे. आदिमाया शक्तीचे दर्शन घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात. नंबर 8, माहूरगडाची रेणुका माता यात्रा. माहूरगडावरील श्री रेणुका माता यात्रा ही महाराष्ट्रातील व नांदेड जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा प्रामुख्याने नवरात्र उत्सवात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. माहूरगडावर वसलेले रेणुका माता मंदिर हे देवीचे आद्य शक्तिपीठ मानले जाते. यात्रेदरम्यान लाखो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात. देवीच्या पालखी मिरवणुका, पूजा अर्चा, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक विधीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व दर्शवणारा मोठा उत्सव मानला जातो. नंबर 7, सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेला गड्डा यात्रा असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या काळात ही यात्रा भरते आणि ती तब्बल 15 दिवस चालते. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे नंदीध्वज मिरवणूक. 68 लिंगांना प्रदक्षिणा घालत हे नंदीध्वज शहरातून फिरवले जातात. अक्षता सोहळा आणि होम हवनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक इथे येत असतात. रात्रीच्या वेळी होणारी विद्युत रोषणाई आणि फटाक्याची आतिषबाजी यात्रेची शोभा वाढवते. नंबर 6, शिखर शिंगणापूरची महादेव यात्रा. सातारा जिल्ह्यातील दहिवडीजवळ वसलेल्या शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची यात्रा भरते. हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणूनही ओळखले जाते. चैत्र महिन्यात भरणारी ही यात्रा आपल्या ऐतिहासिक कावड परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. भक्त मुंगी घाटातून कठीण चढाई करून महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी कावडीने पाणी आणतात. येथील शिवपार्वती विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. नंबर 5, आळंदीची कार्तिकी वारी. पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी वारी म्हणजे आळंदीची कार्तिकी वारी. कार्तिकी एकादशीला माऊलीच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी इथे जमतात. मध्यरात्री होणारा घंटानाद आणि माऊलीच्या समाधीवर होणारा अभिषेक हा क्षण अतिशय भावुक आणि पवित्र असतो. ज्ञानोबा माऊलीच्या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला इथे पाहायला मिळतो. नंबर 4, श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रा. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी म्हणजेच ज्योतिबाचा डोंगर चैत्र पौर्णिमेला इथे भरणारी यात्रा दख्खनचा राजा ज्योतिबाच्या स्मरणार्थ असते. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उंचच्या उंच सासनकड्या, मानाच्या सासनकड्या नाचवत भाविक डोंगरावर येतात. येथे गुलाल मोठ्या प्रमाणावर उधळला जातो, ज्यामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. चांगभलचा गजर करत भाविक इथे श्रद्धेने नतमस्तक होत असतात. ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते. नंबर 3, तुळजापूरची भवानी माता यात्रा. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या या मंदिरात नवरात्रीच्या काळात मोठी यात्रा भरते. कोजागिरी पौर्णिमेला आणि नवरात्रात राज्यभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. गोंधळी लोकांची गाणी, आराध्यांची परडी आणि भक्तांची गर्दी यामुळे तुळजापूर दुमदुमून जाते. येथील सिंहासन पीठ आणि ऐतिहासिक मंदिराची रचना पर्यटकांना आणि भाविकांना भुरळ घालते. नंबर 2, जेजुरीची खंडोबा यात्रा. पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे मुख्य ठिकाण आहे. येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात येथे भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते, ज्यामुळे संपूर्ण गड सोन्यासारखा पिवळा धमक दिसतो.
सोमवती अमावस्याला आणि चंपाष्टीला येथे भक्तांची अलोट गर्दी असते। पालखी सोहळ्याच्या वेळी कारा नदीवर स्नानासाठी जाणाऱ्या देवीच्या पालखीचे दृश्य विहंगम असते। तसेच गडाच्या पायऱ्या चढताना आणि नवस फेडताना भक्तांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो। नंबर 1, पंढरपूरची आषाढी वारी। महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि भव्य सोहळा म्हणून पंढरपूरच्या वारीकडे पाहिले जाते। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे माहेरघर आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी येथे पायी चालत येत असतात। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक संतांच्या पालख्या इथे दाखल होतात। चंद्रभागेच्या तीरावर जमलेला हा भक्तांचा मेळा आणि जय हरी विठ्ठलचा गजर पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो। ही यात्रा केवळ धार्मिक नसून समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देते। तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील 10 सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध यात्रा। या यात्रा म्हणजेच केवळ गर्दी नाही, तर तो महाराष्ट्राच्या परंपरेचा एक जिवंत अनुभव आहे। तुम्ही यापैकी कोणत्या यात्रेला भेट दिली आहे किंवा तुमच्या जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा कोणती ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका।